ठाकरे गट हे काँग्रेस आणि पाकिस्तानची बोली बोलू लागले, त्यामुळे आता काँग्रेसमध्ये दाखल होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला। तर लोकसभा निवडणुकीनंतर पवारांना त्यांचा पक्ष आणि ठाकरेंना त्यांचा गट चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट केलंय असा दावा फडणवीसांचा आहे। पवार साहेब तो मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतायत। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत, तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतायत। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी आहे। मला असं वाटतं की पवार साहेब हे द्रष्टे आहेत, त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात येतोय आणि त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांना हे लक्षात येत आहे की त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आहे। मला निश्चितपणे आता ही खात्री पटते आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।